of the people, by the people, for the people. समाधान माध्यमिक प्रशाला दहिटने सोलापूर इथं 10वी वर्गाचा सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली। सर्व विद्यार्थी व मान्यवरांचं पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सोबतच परीक्षेसाठी शुभेच्छा देत आवश्यक सूचना देत सकारात्मक पद्धतीनं सामोरं जाण्यासही आवाहन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून आपल्या शाळेसंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या। भविष्यात एक यशस्वी व्यक्ती बनून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करण्याचं वचन दिलं। प्रसंगी व्यासपीठावर माननीय विद्यानंद स्वामी, गुरुनाथ वांगीकर, श्रावण बिराजदार, प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर बिराजदार, अंबादास पांढरे यांच्या वतीनं परीक्षेत प्रतिष्ठा विद्यार्थ्यांकरता पेन वाटप, लोहार साहेब, लोहार सर, संस्थापक अध्यक्ष शौकत अली शेख, अविनाश पाटील, अंबलगी साहेब, अकलाल शेख, जानप्पा कांबळे, माजी विद्यार्थी रोहित गवाणे, विद्यार्थी मुख्याध्यापक दादा कांबळे, विद्यार्थी मुख्याध्यापिका अल्फिया शेख आदी मान्यवर उपस्थित होते। की फुलासारखं फुलायचं, काट्यासारखं सडायचं, की फुलासारखं फुलायचं, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत 50% चालली, आता 100%। काळ्या कुठ्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, लाईट जाते का नाही? आज गेलेली का तुमचा कार्यक्रम गेली नाही जाते। काळ्या कुठ्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, दिवा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असतं। बघा या वयात 16 वर्षाचा पोरगा दिसत का नाही अध्यक्ष? या वयात एवढं नियोजन करणं, सगळ्यांना एकत्रित करणं, सगळ्यांच्या आधी येऊन बसणं। मी येण्याआधी सर येऊन बसले होते ऑफिसमध्ये। हा आदर्श तुम्ही मी सगळ्यांनी जे येऊन बसले होते, आनंद म्हणजे चला मला उशीर झाला असं मला वाटलं। आपण असं काम करा, असे नियम पाळा, असं स्वतःला सिद्ध करा की दुसऱ्यांना तुमच्याकडे पाहिल्यानंतर आदर निर्माण करायचा। म्हणून ही शाळा, ही संस्था काळ्या कुठ्या अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, जेव्हा घेऊन तुमच्यासाठी कोणीतरी उभं असतं। असे शेख सर, त्यांची चिरंजीव आणि आपण सर्वजण निरोपाच्या सोहळ्याची कधीही करू नये खंत, निरोपानंतरच्या भेटीला नसतं कधीच अंत। बोलल्या असून उलटून झाल्या असतील चुका, विसरून सारे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका। जीव लावले गुरुजनांनी, आई वडिलांसम आम्हाला, कसे सांगू किती दुःख होते सोडून तुम्हाला जाताना। कितीही दुःखत असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते, पण संपणाऱ्या वाटेसोबतच जन्मणारी नवी पहाट असते। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।